सध्या श्रावण सुरू झालेला आहे। रोज डाळ भात भाज्या खाऊन कंटाळा येतो। मग अशा वेळी झटपट तयार होणारी पालक डाळ खिचडी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत। चला तर मग पालक डाळ खिचडी बनवायला सुरुवात करूया। पालक डाळ खिचडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य। सर्वात प्रथम पालक घ्यायचे स्वच्छ धुवून, 2 टोमॅटो, फोडणीसाठी बारीक चिरलेला कांदा, 1 वाटी तांदूळ बासमती राईस, अर्धा वाटी तूर डाळ, फोडणीसाठी जिरे आणि मोहरी, हळद, अर्धा वाटी मूग डाळ, धणे पावडर, काश्मीरी लाल तिखट, फोडणीसाठी लसूण आणि आलं, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर। सर्वात प्रथम आपण कुकरमध्ये तांदूळ, तूर डाळ आणि मूग डाळ घ्यायचे आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहे पाण्याने। त्यानंतर आपला जो पालक आहे तो बारीक चिरून घ्यायचा आहे। पालक खिचडीमध्ये नक्की वापरायचा, यूज करायचा, कारण पालकाने खिचडी जी आहे ती अजून पौष्टिक बनते। पालक, डाळ, तांदूळ हे जे आहे ते एकत्र आपण कुकरमध्ये लावून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे। हळद टाकायची 1 चमचा आणि व्यवस्थित मिक्स करायचं। कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे आपला पालक, डाळ आणि तांदूळ वगैरे आहे ते चांगले शिजतील। आता बघा आपला तांदूळ जी खिचडीचं जे हे आहे मिश्रण जे आहे ते तयार झालेले आहे बघा शिजून। आता आपण याला फोडणी द्यायची आहे। पॅनमध्ये आपण 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर कांदा टाकलेला आहे। कांदा चांगला मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा। त्यानंतर कढीपत्ता टाकायचा, त्यानंतर आपण जी लसूण आणि आलं घेतलेलं होतं ते खलबत्त्यामध्ये चांगलं ठेचून घेतलेलं आणि ते आपण या फोडणीमध्ये टाकायचं आहे। आल्याचा आणि लसणाचा जो उग्र वास आहे तो जाईपर्यंत चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। त्यानंतर टोमॅटो टाकायचा बारीक चिरून। टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा। टोमॅटो आणि कांदा लवकर मऊ होण्यासाठी मीठ टाकायचं। आता बघा आपला टोमॅटो चांगला मऊ होत आलेला आहे। टोमॅटो चांगला मऊ झाल्यानंतर आपण आपले जे मसाले आहेत ते त्यामध्ये ॲड करायचे। सर्वात प्रथम धने पावडर, त्यानंतर काश्मीरी लाल तिखट 2 चमचे, हळद 1 चमचा, सगळे मसाले शिजवून परतून घ्यायचे तेलामध्ये। तेल सुटेपर्यंत हे जे मिश्रण आहे ते परतून घ्यायचं। त्यानंतर मगाशी आपण जी डाळ, तांदूळ आणि पालक यांचं जे मिश्रण कुकरमध्ये करून घेतलेलं
शिजवून ते ॲड करायचं आणि चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। बघा आपली खिचडी 80% तयार आहे आणि आता हे जे मिश्रण आहे ते 1 ते 10 ते 15 मिनिटे ठेवून द्यायचं चांगलं उकळेपर्यंत, शिजेपर्यंत। आता आपण तडक्याची तयारी सुरू करूया। आपण तडका इथे तुपाचा देणार आहोत। इथे आपण 3 ते 4 चमचे तूप घेतलेलं आहे। त्यानंतर जिरे मोहरीची फोडणी, गॅस हाय करायचा, लसणाच्या पाकळ्या 5 ते 6, कढीपत्त्याची पानं, आपल्या बेडगी मिरच्या ज्या आहेत, आपण लाल मिरच्या ज्या आहेत बेडगी मिरच्या सुक्यावाल्या त्या टाकायच्या तडक्यामध्ये आणि 1 चमचा हिंग। हा जो तडका आहे तो चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा। तडका खूप महत्त्वाचा असतो खिचडीला, कारण तडका दिल्याने खिचडीचा जो फ्लेवर असतो तो छान येतो खिचडीला, तुपामुळे पण आणि या तडक्यामुळे पण। त्यामुळे तडका हा वरून द्यायलाच पाहिजे खिचडीला। आणि तडका दिल्यानंतर लगेच झाकण ठेवायचं, म्हणजे जेणेकरून त्याचा जो फ्लेवर आहे त्या तडक्याचा तो त्या खिचडीमध्ये चांगला मुरेल। आता बघा आपली जी खिचडी आहे ती तयार आहे। बघा कोथिंबीर घालून गार्निश करायचं। बघा आपली पौष्टिक अशी दाल खिचडी तयार झालेली आहे। तुम्ही ज्यावेळी भाज्यांना कंटाळाल किंवा स्वयंपाक करायचा कंटाळा येत असेल तर त्यावेळी झटपट अशी बनणारी खिचडी तुम्ही बनवू शकता। ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच आमचे व्हिडिओ बघत राहा। धन्यवाद।